महावितरण आणि महापारेषण यांचा हा कार्यक्रम आहे। ग्रामीण भागामध्ये महावितरण म्हणलं की उजेड देणारे, उजेड पाडणारे, म्हणजे लाईट लावणारे असं सगळेजण ग्रामीण भाषेमध्ये बोलतात। खरं तर महावितरण महापारेषण आपल्या घरामध्ये उजेड देऊन आपलं घर उज्ज्वलित करण्याचं, प्रकाशित करण्याचं काम करतात। आणि खऱ्या अर्थानं हे कर्मचारी, हे अधिकारी ज्यांच्यामुळं समाजामध्ये प्रकाश पाडण्याचं काम करतायत, ज्यांच्यामुळं त्यांना ही संधी मिळाली, ज्यांनी फक्त नोकरीच्या निमित्तानं नाही तर आयुष्यामध्ये प्रकाश पाडला, त्या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वैचारिक अभिवादन करावं असं या संयोजन समितीला वाटावं। आणि या संयोजन समितीनं आपला कार्यकारी वेळ देऊन नियोजन करून, कारण एखादा कार्यक्रम करत असताना त्याचं नियोजन हे एका तासात, एका दिवसात, एका आठवड्यात, एका महिन्यात होत नाही, तर ते नियोजन करण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो। मी आल्यापासून पाहतोय सरांनी फोनवर अगदी स्टेजवर फोटो कुठं ठेवायचे, मेणबत्ती कुठं ठेवायची, ते सत्काराची कशी तयारी करायची, इथंपासून लोक आली पाहिजेत, जेवणं करून गेली पाहिजेत, या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी बरं काम सांभाळून लोकांचं कसं आहे, लोकांना स्वतःचं पोट भरलं की आपलं जेवण झालं की बस झालं असं वाटतं। खरं तर फार गोड वाक्य माझ्या वाचनामध्ये आलं होतं की स्वतःचं पोट भरेपर्यंत खाणं ही विकृती असते, दुसऱ्याच्या पोटाचा विचार करणं ही कृती असते, परंतु स्वतःचं पोट उपाशी ठेवून दुसऱ्याचं पोट भरणं ही खऱ्या अर्थानं संस्कृती असते। आणि ती संस्कृती जपण्याचं काम हे मंडळ, ही समिती करते आहे। महापुरुषांच्या विचाराच्या माध्यमातून समाज मनामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम करते आहे। या संयोजन समितीच्या पुढच्या प्रवासासाठी, या वैचारिक प्रवाहासाठी खरं तर हळूहळू लोक येतील सर। चळवळ ही एकट्यानं सुरू करायची असते तेव्हा लोक झुटत असतात। आणि एक फार गोड वाक्य माझ्या वाचनात आलं की चांगली गोष्ट ही उशिरा सुरू होते आणि उशिरा सुरू झालेली चांगली गोष्ट ही दीर्घकाळ टिकत असते। आणि तुमची ही जयंती महोत्सव, तुमचा हा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम अविरतपणे असाच टिकत राहावा आणि समाजामध्ये एक आत्मभान निर्माण व्हावं हा आशावाद व्यक्त करतो। धन्यवाद। संयुक्त जयंती महोत्सवाच्या वतीने व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सकाळी 10 वाजता शाहीर बापूराव जमदाडे शिराढोणकर यांच्या गीत गायनाचा सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली। मंत्रमुग्ध करणारं व्याख्यान या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे अविनाश भारती यांनी। या कार्यक्रमासाठी खास वेळातला वेळ काढून अध्यक्षपद भूषवण्यासाठी नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता सन्माननीय राजाराम माने सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उपस्थित राहून त्यांनी सर्वांना मार्गदर्शनही केलं, काही लोकांचा सन्मान सत्कारही केला। त्यामुळे समितीच्या वतीने मी खास करून त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।